बेळगाव श्रीचा मानकरी ठरला विशाल चव्हाण। मराठा मंदिराच्या सभागृहात मराठा युवक संघ आयोजित बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने SSS स्पोर्ट्स फाउंडेशन पुरस्कर्ते 56व्या बेळगाव श्री 2022 शरीर सौष्ठव स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। सदर स्पर्धेत विविध गटात 150हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता। स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुण्या पोलीस उपायुक्त PV स्नेहा नीना काकतकर, बाळासाहेब काकतकर, चंद्रकांत गुंडकर, संजय मोरे, रणजित मनोळकर, रघुनाथ बांडगी, मारुती देवगेकर, मालोजी अष्टेकर, शिवाजी हंडे, संजय सुंठकर या मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले। बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक केले। मराठा युवक संघाची माहिती दिली। नीता काकतकर यांच्या हस्ते DCP PV स्नेहा यांचा सत्कार केला। यानंतर विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। शिवाय 56वा बेळगाव श्री हा मानाचा किताबवर आपलं नाव कोरले। 56वा बेळगाव श्री ठरला विशाल चव्हाण। मराठा युवक संघ बेळगाव आयोजित 55 किलो वजनी गटात विजयी झालेले स्पर्धक 1 आकाश निगराणी, 2 ऋतिक लाखे, 3 अल्ताफ किल्लेकर, 4 महंतेश धामणेकर, 5 राजकुमार दोरगोडे। 60 किलो वजनी गटात विजयी झालेले स्पर्धक 1 उमेश गंगणे, 2 व्यंकटेश तहसीलदार, 3 आदित्य काटकर, 4 आकाश, 5 उमेश कर्डे। 65 किलो वजनी गटात विजयी झालेले स्पर्धक 1 आकाश रघुचे, 2 शिवकुमार पाटील, 3 शुभम पाटील, 4 सुजित हुद्दार, 5 दर्शन गोडा। 70 किलो वजनी गटात विजयी झालेले स्पर्धक 1 महेश गवळी, 2 सुनील पाटील, 3 सुनील भातकांडे, 4 ओमकार गोडसे, 5 अरबाज वाटंगे। 75 किलो वजनी गटात विजयी झालेले स्पर्धक 1 प्रताप कालकुंदीकर, 2 अफरोज तहसीलदार, 3 राजू गाडीवड्डर, 4 श्रीनेक राऊत, 5 गुरु रतन। 80 किलो वजनी गटात विजयी झालेले स्पर्धक 1 विशाल चव्हाण, 2 गजानन काकतीकर, 3 मुफीन मुल्ला, 4 रोहित भट। 80+ किलो वजनी गटात विजयी झालेले स्पर्धक 1 समंत गावडा, 2 प्रतीक वाळेकुंद्री, 3 आकाश नेसरकर, 4 सौरभ खन्नूकर, 5 महादेव पाळके। बेस्ट पोजर राजकुमार दोरगोडे असे विजयी झालेल्या स्पर्धकांची नावे आहेत। ही स्पर्धा रंगतदार आणि उत्साहात पार पडली। शरीर सौष्ठव स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते। ಈಗ ಈ ಬಾಡಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಸ್ಪರ್ಧೆ ಬಗ್ಗೆ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಇರಬೇಕು। ಆ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಇಲ್ಲದ್ರೆ ಯಾವ ಕೆಲಸನೂ ಸಾಕಾರ ಆಗಲ್ಲ। ಯಾವುದೇ ಒಂದು ಟ್ರೈನಿಂಗಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರು ಇರ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಟ್ರೈನರ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ, ಇವಾಗೆಲ್ಲ ಜಡ್ಜಸ್ ಇದ್ದಾರೆ ಸುಮಾರು ಜನ। ಇವರು ಬಂದ ಹಾದಿ, ದ ವೇ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಕ್ರಾಸ್ಡ್, ಇಟ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಈಸಿ। ಇವತ್ತು ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಯುವಕರು ಹೇಳಿದ್ರು 55 kgs ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು। ನೀವೆಲ್ಲ ಬರೀ ಆಟ ಕಾಳಜಿ ಅಷ್ಟೇ ತಗೊಳ್ಳೋದಲ್ಲ, ಬರೀ ಫೋಟೋಸ್ಗೆ ಪ್ಲೀಸ್ ಕಂಟಿನ್ಯೂ, ನಿಮ್ಮ ಬಾಡಿನೇ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇರೋವಂಥದ್ದು, ದಯವಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿ। ಬರೀ ಸ್ಪರ್ಧೆಗಳಿಗೋಸ್ಕರ ಮಾತ್ರ ಡೋಂಟ್ ಕಮ್ ಆನ್ ದ ಸ್ಟೇಜ್. ಸ್ಟೇಜ್ ಡಸಂಟ್ ಓನ್ಲಿ ಗಿವ್ ಯು ಐಡೆಂಟಿಫಿಕೇಶನ್, ಬರೀ ನಮ್ಮ ಐಡೆಂಟಿಟಿ ಕ್ರೈಸಿಸ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಯುವಕರು ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ। ಬಟ್ ಯು ಶುಡ್ ಹ್ಯಾವ್ ಅ ಪ್ಯಾಷನ್ ಫಾರ್ ಇಟ್. ಇಷ್ಟಪಟ್ಟು ಮಾಡಬೇಕು, ಕಷ್ಟಪಟ್ಟಲ್ಲ। ಈಗ ಇಷ್ಟಪಟ್ಟರೆ ನನಗೆ ಫೋಟೋ ಇಲ್ಲ ನಾನು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಮಾಡಬೇಡಿ। ಈ ಬಾಡಿ ಬಿಲ್ಡಿಂಗಿಗೆ ಏನೇನು ಬೇಕು, ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಬೇಕು, ಪರ್ಸಿವರೆನ್ಸ್, ದಿನ ನಾನು ಮಾಡಬೇಕು। ಎವ್ರಿ ಡೇ ಹ್ಯಾವ್ ಟು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್।